श्री संत गजानन महाराज की जय. अध्याय तिसरा. प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंद श्री हरी. कृपा करावी लवकरी, तुम्ही पदनाथांचे वरी. कधी न कठोर झालात तू करुणेचा सागर, तू दीनजनांचे मायर, तू भक्तांशी साचार. कल्पतरुवा चिंतामणी, ऐसा तुझा आगाध महिमा. संत गाती राघवा रामा, दास गणुषे पुरुषोत्तमा. पावा वेळ करू नका, असो बंकटलाला घरी. राहते झाले साक्षात्कारी, दीन दुबड्यांचे कैवारी. श्री गजानन महाराज लांब लांबोनी बघते ती, समर्था ते वंदिती. मधु ते माशा जमती, न करे लग्न न लगे करणे आमंत्रण. एके दिनी काय झाले ते आता सांगतो वहिले. महाराज होते बसलेले निसासनी आनंदात. ती प्रभातीची होती वेळा, प्राची प्रांत ताम्र झाला. पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर. कुक्कुटाचे होती सोन, मंद शीत आहे पवन. रुद्ध करीती नामस्मरण, शयेवरी बैसोनिया. उदयाचली नारायण येऊ पाय, हर्ष करुण ते नेतम पलायन करू लागला. कंदरीसी परम भाविक सुवासिनी, रथ सडा संमार्जनी. वत्स हे धनुस तो पाहुणी, तोडू लागली चराटे. ऐशा त्या रम्य वेळेस एक साधू शेगाव असं येता झाला दर्शनास. श्री गजानन साधूंच्या तो भिकार गोसावी, मान्यता त्याची राहावी. कोठून सांगा बरवी, श्रीमंतांच्या मंडळीत भगवी. चिंदी डोक्यास जोडी वाम बघलेस होती, एक नेसण्यास पाटकीसी लंगोटी. मृगाजिनाचा गुंडाळा पाठीवरी होता भला. ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे. दर्शनाशी भीड फार होऊ लागली साचार. अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास. तो ठाईस बैसोन करू लागला चिंतन. मने समर्थांचे चरण दृष्टी लागणे पडणे कठीण मला. समर्थांचा लौकिक बला मी काशीत ऐकला. आवडीनेच नवस केला भांग स्वामी सर्पिण्याचा. तू ममये तू मनात जिरून जाया पाहेत. या श्रीमान मंडळीत माझ्या नवसास कोण पुसे. गांजाचे नाव काढिता लोकमजला देतील लाथा. मी तो आलो फेडण्याकरिता, नवस गांजाचा शेगावी. माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कवना प्रत. येथे कैना दिसत प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरी तिचाच तो नमस्करी. आणि मानी सर्वतोपरी हीच वस्तू उत्तम ऐसे नाना विचार गोसावी करी. साचार झाला होता परमातुर, दर्शन घ्या समर्थांचे ते त्याचे मनोगत. जाणते झाले समर्थ, बोलते झाले त्राणपद. हा नकाशीचा गोसावी, तो पहा त्या कोपऱ्याला आहे बिचारा दडून बसला. ते एकदा आनंद झाला गोसाव्याला परमावधी. आणि बोलला मनात त्रिकालज्ञ हे खरंच संतांचे. मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणिले. ज्ञानेश्वरीत षष्टाध्यायी जी गोष्ट कथिली पायी. ही लोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा. त्याचे आले प्रत्यंतर मला येथे साचार. धन्य धन्य हा जादूवर त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस जाणतील हे पुण्यपुरुष. त्याचे प्रत्यंतर यावयास अवधी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला. तो महाराज वदले त्याला काढ जोडीची पोटडी. जी 3 महिनेपर्यंत रक्षण केली जोडीत. त्या पोटडीचे आजेत ओदे का बारणे. गोसावी पदी लागला गैवर त्याशी दाटला. गडबडा लोडू लागला बालकापुरी परी स्वामी पुढे. महाराज म्हणते गोसाव्यास पुरे आता पटवून बैस. पोटडीच्या बुटीस काढ बाहेर जोडीच्या. नवस केला असतेवेळी नाही लाज वाटली. आणि आता काही लावली चाडबा चाडवे निरर्थक. गोसावी होता महादूर्त, तो बोलला भीत भीत. जोडून या दोन्ही हात ऐसे नम्र वाणीने. मी बुटी काढतो नवस आपला फेडतो, परी मागणी मागतो. एक ते द्या दिनाला, आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची. हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण. परी बालकाची आठवण राहा बुटी स्वीकारा. भक्त जी इच्छा करीत ती ज्ञाता पुरीत. अंजनीचा सुवृत्तांत अनामनी आपुल्या. अंजनी होती वानरी, तिने प्रार्थिला त्रिपुरारी की तुम्ही यावे माझ्या उदरी. वानर होऊन शंकरा ते हराणे मानिले, महारुद्रपोटी आले. अंजनीचे पुरवले मनोरथ चंद्र मोडींनी.
ते शंकरा कारण आडणं आले वानरपण तेवी माझ्या बुटीचे आठवण राया ती ते स्वीकारा त्याहून तुम्ही कर्पूर गौरव साक्षात हा शंकर म्हणून बुटीचा अवेर करू नको दयाळा ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे कारण ही इतरा अनिल उने परिभूषण तुम्हाला महाराज किंचित घोटाळले परी अखेर होय म्हणाले माय पूर्वी बालक लढे वेडे वाकुडे असले जरी गोसाव्याने बुटी काढली हातून परिधून घेऊन धुतली चिलमित घालून पाजली पुण्यपुरुषा गजानना ऐसा बुटीचा वृत्तांतर कथेला असे कारणासे तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी काही दिवस राहून गेला गोसावी निघून आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे ऐशी गांजाची पडली प्रथा ते ठाई तत्वता परी व्यसनाधीनता न चाली समर्था ते पद्मपद्माचे परी ते अलिप्त होते निर्धारी न एकोणास त्यांची सरी खरेच ती थोर ते वेदरुचा स्खलित उदात्त अनुदात्त स्वरासहित कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्याचे नाव नसे वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक व्हावे वैदिकांनी याचे काणवाणी गजानन होते ब्राह्मण कधी गवया समान अन्य रागातून एकाच पदा ते गाऊन दाखवावे निजलिले चंदन चावल बेल की पतिया प्रेम भारी या पदा ठाया ते आनंदात येऊनिया वरच्यावरी म्हणावे कधी गणगणाचे भजन कधी धरावे नुसते मौन कधी रावे पडून छय्यवरी निचेष्टित कधी वागावे पेशाबरी कधी फटकावे कांतरी कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित असो त्या गावात जाणारा देशमुख विख्यात होता त्याचा प्राणांत व्हावयाचा समय आला व्याधी शरीरी बळावली शक्ती फार निघून गेली प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी ती आपुल्या नाडी पाहून अखेर आपता कळवला समाचार प्रसंग आहे कठीण फार नसे आशा वाचण्याची आम्ही प्रयत्न केले अति परी यश ना आले तिळरती यांना आता गोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे ते ऐकता अवघे वाप्त दुःख करीत ते अत्यंत जान रावा आमाप्रत सोडून तू जाऊ नको तुझ्या प्रित्यर्थ नवस केले नाना दैवता लागी भले परीन कोणी पावले आय रे दुर्दैवा वैद्याने टेकिले हात प्रयत्न झाले कुंठित आता अखेरच्या यत्नाव्रत करून पाहू एक वेळा बंकटलालाचे घरी आहेत एक साक्षात्कारी त्यांच्या योगेश गावनगरी झाली प्रति पंढरपूर साधूने आणल्या मनात काय एक नाही होतं सच्चिदानंद बाबाप्रत ज्ञानेश्वरांनी उठवले त्याचे पाहू प्रत्यंतर जा कोणी जोडा कर नका करू रे उगा उशीर वेळ अंत समयाची ते कोणी कापत आला बंकट सदनाप्रत जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली जानराव देशमुखाचा समय अंत काळाचा आला आहे जवळीसाचा म्हणून आलो तुम्हाकडे महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करून हेमंतप्रत ते तीर्थ नये अमृत होईल वाटे जानरावा बंकटलाल म्हणे त्यावरी ही गोष्ट न माझ्या घरी तुम्ही करावी अत्यादरी विनवणी आमच्या वडिलाला जैसे त्याने सुचवले तैसे आपते तात्काळ केले भवानी रामा विनविले दया तीर्थ समर्थांचे भवानी राम सज्जन होता मयानाचा दयाळू पूर्ण दुसऱ्याचे दुःख जाणून सज्जनतेच विफळ होती प्यालामध्ये भरून पाणी समर्थांचे लावेल चरणी आणि केली विनवणी तीर्थ देतो जानरावा समर्थे तुकावली मान तीर्थ पाजिले नेऊन जानरावा कारण घरघर घशाची बंद झाली हात हलू लागला किंचित डोळा उघडला उतार पडू लागला तीर्थप्रभावे देशमुखासी तो प्रकार पाहता आनंदले नारी नर सत्पुरुषाचा अधिकार आला कोण सर्वांशी मग औषधी बंद केली तीर्थी भिस्त ठेवली ज्या योगे सावलापती झाली आरोग्यता जनरावा 8 दिवसा माझा रे जानराव झाला पहिल्या परी भवानी रामाची या घरी आला दर्शना समर्थांच्या पहा संतांचे चरण तीर्थ साधनात झाले अमृत संतन ते साक्षात देव कलियुगाचे येथे एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा श्री गजानन सारिका संत होता असे गावी मग तो येथे असताना गेले न पाहिजे कोणी गाणा यमाजी पंथाची या सदना परी हाचा एक कुतर्क संत मृत्यू ना टाळती निसर्गाप्रमाणे वागती परी संकटाते वारीती आगंतुक असले असते सच्चिदानंद बाबाची ज्ञानशे उठविले नेवाशाची परी ते अखेर आळंदीशी देह ठेविते झाले हो
याचे रहस्य इतकेच आहे, गंडांतर टाळीतीप आहे, हे टाळणे काहीच नव्हे अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार, त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि तिसरा तो आदिदैविक. त्या तिघा माझी बलिष्ठ दिग आध्यात्मिक मृत्यू असे. आदिभौतिकाची तयारी कुपथ्याने होते खरी, नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात, त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूंचा परिहार करिता येतो औषधाने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे बरा पुरा. औषधीचा पसारा आहे अवगत त्याशी. ऐसा वैद्य भेटल्यास आदिभौतिकाचा होय नाश, तैसे आदिदैविकास नवसायास घालविती. हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे, भौतिक आणि दैविकसाचे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवनाच्या नेठळे देख. पा अर्जुनाचा बालक कृष्णासमक्ष पटलारणी, तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता तो टाळीला साचा. समर्थ तीर्थ देऊनिया म्हणजे गंडांतरा कारण निवारिती साधुचरण. ते झाले घडून शेगावा माझारी, काही मृत्यू नवसांनी टाळीत आहेत याजनी. परी तो नवश्रद्धेनी केला पाहिजे विबुधो, श्रद्धा पूर्ण असल्यावरही तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धाचा अवघ्या माझारी सर्व बाजूनी श्रेष्ठ असे चरणतीर्थ साधूंचे, तेही टाळी मृत्यू साचे. वरील 2 प्रकारचे परी तो साधू पाहिजे, साधू असल्या वेशधारी. ऐसे न होय गोष्ट खरी, माती न होय कस्तुरी. ध्यान असू द्या षड विकार धुतल्या विना, अंगी साधुत्व येईना आणि साधुविन होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य. उगीच पाहून पिवळेपणा सोने पितळीस मानू नका. गजानन नव्हते वेशधारी, ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातीला थोर, जादू प्रित्यर्थ साचार बंकटलालाचे घरी. तीर्थे देशमुख बरा झाला, परी स्वामीशी पेच पडला. त्यांनी मनाशी विचार केला, तो ऐका येणे रीती. कडक विना धरल्या विना ही उपाधी ठळेना. स्वार्थ साधू प्रपंचकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाल्या इतरांना, परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंग अवतार इतरांशी वाटला क्रूर, परी कयाधूचा कुमार परीनं भ्याला त्या रूपा. वाघीन इतका भयंकर, परी तिचे जे का असेल पोर ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगत होती तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर वासित होता साचार. हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मानील आपणाला, तरी त्याच्या फजितीची पारावार न राही. पुढे जेथे ऊस निपसतो तेथेच निडुंग उगवतो, तेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तैसेच मैद निर्माण. हिरे गाठा गारा एकवटून खाणी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान, तेच हिऱ्याचे हिऱ्या लागून भुसवीन गारेला. गार ती गारच राही, पायाखाली तुडवली जाई. अशी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सानिध्य ऐसाच होता एक मैद. संत सेवा हाच मद अंगी ज्याचा भरला असे. तो सेवा करी वरवरी, भाव निराळा अंतरी. मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे, मी समर्थ कृपेचे पोषणे. प्रत्येक काम माझ्या विना होत नाही हे ठाया. मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा. कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे चिलीम. त्यांची मीच बरी, खाण्यापिण्याची तयारी निज अंगे मीच करी. अत्यंत मी आवडीचा ऐसे लोक सांगत असे, आपल्या सोबत करीत असे. त्या आदमाचे नाव असे माळी विठोबा गाटोळ. महाराज स्वयंमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर. हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तावरी. ते अंतर्ज्ञानाने जाणिले सर्व समर्थांनी. कौतुक केले की दिनी ते ऐका विबुधो. परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली. तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर. हिया कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना. मंडळीच होती जाना त्वरा पुढे जाण्याची. ते कुचकुच करू लागले विठोबाला. विनोदे झाले विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आताच परगावा. काम निकडीचे आहे फार, कैसा करावा विचार. महाराज तो शय्येवर असती निद्रिस्त झाले.
त्यांचे दर्शन घेतल्याविना आमचा पाय निघेना, हे अवघड काम होईना तुझ्या वाचून येठाई. तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त, तुला आम्ही जोडी राहतो एवढे काम करावे. अशा त्या स्तुतीने विठोबा फुगून गेला म्हणी. त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांशी उठवले. मंडळीचे काम झाले, परी संकट ओढवले, घाटोळ विठोबावरी भले. कर्म जैसे तैसे फल, समर्थांच्या हाती गाठी, एक होती भली मोठी, तीच त्यांनी घातली पाठी. त्या विठोबा माळ्याच्या म्हणती बेटा माजून गेला, आपली स्थिती विसरला. या लुच्च्याने आरंभीला उघड उघड व्यापार की, मला लावितो उपाधी, घंटे आणून बांधितो मठी. घुमारे घाली कधी कधी ऐसा हाती नीचा, त्या घुमाराचे बक्षीस घे, मी देतो तुला खास. तूच वरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये, विषाजवळ करू नये, तस्कराची लेखू नये, निजकंठीचा ताईत. ऐसा रीती ठोकला सड्या खाली घाटोळाला विठोबा, तो पळाला पुन्हा ना आला मागुती. खरे जे का असती संत, ते ऐसेच करतात, ढोंगी मात्र जातात अशांची या करांमध्ये. म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बैसती होऊन संत नादी लावण्याचा न ऐसे प्रकार कितीतरी मतलबी त्यांना साथ देती. उदो उदो त्यांचा गर्दी भल भल ते सांगतात ही साक्षात्कार डोंग्यांचे. तेने दोघांचे काम होई, अपार पैसा मिळवला जाई, परी प्रथा बरी नाही, समाज जाईल रसातळा. खरे जे का असती संत ईश्वरांचे निस्सिम भक्त, त्यांना नमुडी आवडत सानिध्य त्या षंडांचे. पतिव्रतेचे शेजार, कसबिनीचा का पटणार, सोन्याप्रती अलंकार, काय शोभती कथकाचे लाचे. संत षडा ते राखिली परिमळाला महत्व देती, ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगणे आली असे. ऐसे मानसी समजून त्याविषयी धरिती मौन, जे निवडुंगा लागून स्थान भूमी देते हो. मोगरा निवडुंगा आणि शर ही जमिनीचे लेकर, परी किमतीचा प्रकार निराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण करीती, निवडुंगाचे दहन चिलटांसाठी बांधून शर ठेवीती दारावरी. देवी संत भूमीवरी रक्षण अवघ्यांचे करीती जरी, किमती माझी ठेवीती परी गुणाप्रमाणे भेद पहा. नशीब विठोबा घाटोळाचे अति खडतर होते, साचे पाय लांबून साधूंचे दैव दूर झाले की परी. जरी तो ना ढोंग करिता तरी योग्य ते प्रती चढता, संतांची ती योग्यता त्याने मुळी ना जाणली. कल्पवृक्षाच्या तटीवरी बसून इच्छिली गारगोटी, वा मागितली करवंटी. कामधेनूपासून ऐसे न कोणी करावे, संतापासून राहून बरवे, ते विचारा ठेवावे अहर्निशी जागृत. हा दास गणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ, तारखो भवाब्दित अवघ्या भक्ता भाविका कारणे. हा श्री हरिहरार्पणमस्तु, शुभम भवतु. इति श्री गजानन विजय सद ग्रंथस्य तृतीयोध्याय समाप्त. श्री संत गजानन महाराज की जय. श्री संत गजानन महाराज की जय.